राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यातील विजयनगर भागात राहणारी अवघ्या 13 वर्षाची 8वीत शिकत असलेली मुलगी 18 जून रोजी आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडली. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण घरी परतलीच नाही. तिच्या पालकांनी तिच्या मैत्रिणीकडे, नातेवाईकांकडे आणि जवळच्या परिसरामध्ये तिचा शोध घेतला, पण ती सापडलीच नाही. अवघ्या 13 वर्षाच्या मुलीचा हॉटेल मालकाशी सौदा कसा झाला, पोलिसांनी कायदेशीर कारवाई कशी केली व अपहरण झाल्यानंतर 5 दिवस तिच्यावर अमानुषपणे अत्याचार कसा केला हे जाणून घेऊया ह्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय व्हायरल गोष्ट. मैत्रिणीला भेटून मुलगी घरी परतत असताना ती रस्ता चुकली होती व खूप घाबरलेल्या अवस्थेत ती होती. याच दरम्यान तिला रामबाबू नावाचा एक ई-रिक्षा चालक भेटतो. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मुलीचा तो गैरफायदा घ्यायचा ठरवतो व तिला विश्वासात घेऊन मी तुला घरी सोडतो असे खोटे आश्वासन देऊन त्याने तिला आपल्या रिक्षात बसवले. काही अंतर रिक्षा गेले असता आपले घर अजूनही दिसत नाही हे समजताच मुलगी आणखी घाबरली, पण त्याने तिला तिच्या घरी न नेता श्री गंगापूर मधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. मुख्य आरोपी असलेल्या रिक्षा चालकाने शहरातील काही हॉटेल मालक आणि त्या हॉटेलच्या मॅनेजरशी संपर्क साधला. काही पैशाच्या हव्यासापोटी 13 वर्षीय निष्पाप मुलीला त्याने त्या हॉटेल मालकांच्या स्वाधीन केले. हॉटेल मालकांनीही पोलिसांपासून वाचण्यासाठी व आपला स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी त्या मुलीला हॉटेलमधील एका गुप्त रूम मध्ये ठेवण्यात आले. हॉटेल मालकालाही कळून चुकले होते की आपल्या हॉटेलमध्ये असलेली अल्पवयीन मुलगी, ज्या मुलीचा पोलीस तपास घेत आहेत हे समजताच हॉटेल मालकाने एका हॉटेलवरून दुसऱ्या हॉटेलवर असं एकामागून एक करत करत 4थ्या हॉटेलवर नेऊन तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. 18 ते 22 जून दरम्यान हॉटेल चालकाने केवळ 5 दिवसामध्ये तब्बल 30 वेगवेगळ्या ग्राहकांना बोलवून मुलीला ज्या खोलीत डांबून ठेवले होते त्या खोलीत प्रवेश दिला. या सर्व आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. दिवस आणि रात्र हा सतत अत्याचार चालू होता. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे ती वेदनेने ओरडू नये, प्रतिकार करू नये व पळून जायचा प्रयत्न करू नये, त्यासाठी या सर्व आरोपींनी जबरदस्तीने तिला दारू व अंमली पदार्थ पाजले होते. मुलगी अर्धवट बेशुद्ध असताना तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले होते. एकीकडे आपली मुलगी बेपत्ता असल्यामुळे तिची आई हवालदिल होऊन परिसरात शोधत होती, तर दुसरीकडे त्याच मुलीला नरक यातना सोसाव्या लागत होत्या. अखेर 22 जूनला आपली मुलगी बेपत्ता असल्याची रितसर तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. 5 दिवसापासून मुलगी बेपत्ता असलेली शोधूनही सापडत नसल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. 22 जूनच्या रात्री श्री गंगानगर मधील हॉटेल जॉय इन वर पोलिसांनी अचानकपणे छापा टाकला. तेथे असलेल्या बंद खोलीत बेपत्ता असलेली 13 वर्षीय मुलगी अत्यंत गंभीर, अशक्त आणि नको त्या अवस्थेत सापडली. सुरुवातीला तर पोलिसांनी तिची हॉटेलमधून सुटका केली व त्यानंतर उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले. महिला पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने 5 दिवसात घडलेला हा भयानक अनुभव सांगितला. हा प्रकार समोर येताच संपूर्ण राजस्थान हादरून गेले. जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलली. ज्या हॉटेलमध्ये हे काळे कृत्य चालत होतं त्या हॉटेलला जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर ठरवून प्रशासनाने हॉटेल सफायर, हॉटेल जॉय इन, हॉटेल ड्रीम आणि हॉटेल खुंगर या 4ही हॉटेलवर थेट बुलडोझर चालवून सर्व जमीनदोस्त केली. पोलिसांनी मुख्य आरोपी रिक्षाचालक रामबाबू, हॉटेल मालक, हॉटेल मॅनेजर आणि अत्याचार केलेल्या सर्व नराधमांसह 14 आरोपींना तात्काळ अटक केली आहे. फरार असलेल्या बाकी आरोपींचाही शोध सुरू आहे. या सर्व आरोपींवर पोक्सो कायदा, सामूहिक बलात्कार आणि मानवी तस्करी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास SIT कडे असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना थेट फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. पोलिसांनी जेव्हा या 4ही हॉटेलवर छापे टाकले होते त्यातून असे समोर आले की या हॉटेलमध्ये केवळ सामान्य ग्राहकच येत नव्हते, तर त्या हॉटेलमध्ये अनधिकृत आणि बेकायदेशीर कृत्यांसाठी विशेष गुप्त खोल्या बनवण्यात आल्या होत्या. या खोल्यांचा वापर मुलींना डांबून ठेवण्यासाठी व मानवी तस्करीसाठी केला जायचा.
सलग 5 दिवस केलेल्या अमानुषपणे अत्याचारामुळे आणि जबरदस्तीने दारू पाजल्यामुळे तिचा मानसिक आणि शारीरिक अवस्था अत्यंत खालावली होती. डॉक्टरांच्या एका विशेष पथकाने तिच्यावर उपचार केले व तिला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेण्याची गरज पडली. या प्रकरणाविषयी तुमचं मत काय आहे कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.